महाराष्ट्रात सध्या एक ट्रेंड पाहायला मिळतोय, आय लव्ह मोहम्मद. आणि हा ट्रेंड मुस्लिम धर्मियांनी महाराष्ट्रभर चालवलेला आहे, तो चालू केलेला आहे. त्याचं कारण असं सांगितलं जात आहे की मुस्लिम धर्मियांच्या विरोधामध्ये, मुस्लिम धर्मगुरूंच्या विरोधामध्ये चुकीच्या पद्धतीने वक्तव्य, त्यांना केलं जाणारं टार्गेट, त्यांच्यावर उडवले जाणारे शिंतोडे, यासाठी म्हणून आम्ही त्यांच्या समर्थनात आय लव्ह मोहम्मद हा ट्रेंड आणलेला आहे, अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. आता हा ट्रेंड महाराष्ट्रभर पसरविला जातोय आणि हाच ट्रेंड आता अहिल्यानगरमध्ये अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय, वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडल्याचं पाहायला मिळतंय. आय लव्ह मोहम्मद हे नाव एका अज्ञात व्यक्तीनं अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर लिहिल्यानं काही क्षणामध्ये हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी मुस्लिम धर्मीय रस्त्यावर उतरले आणि त्या ठिकाणी काही लोक एकत्र आल्यानं या जमावामध्ये पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागलेला आहे, लाठीचार्ज करावा लागलेला आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहत असलेल्या परिस्थितीमध्ये एक तरुण त्या ठिकाणी लोकांना शांत राहण्याचं आवाहन करतोय. तो तरुण सुद्धा मुस्लिम समाजाचा आहे, मात्र काही आक्रमक झालेल्या मुस्लिम समाजाच्या तरुणांनी जे आहे ते त्या ठिकाणी शांतता भंग केलेली आणि जमाव केल्यानंतर पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी लाठीचार्ज करावा लागलेला आहे. त्या ठिकाणी आय लव्ह मोहम्मद हे नाव रस्त्यावर लिहिल्यानं हा सगळा उद्रेक झाला असल्याची माहिती मिळालेली आहे. तरुणांना आव्हान शांततेचं केलं जात असताना सुद्धा तरुण ऐकले नाहीत आणि आक्रमक भूमिका घेणारे तरुण जे आहेत ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी दिल्यामुळं आणि वातावरण हाताबाहेर जाण्याच्या दृष्टीने जात असल्यानं, मार्गाने जात असल्यानं पोलीस प्रशासनानं ॲक्शन त्या ठिकाणी घेत त्या ठिकाणी लाठीचार्ज केला आणि त्या आंदोलनकर्त्यांना तिथून हाकलून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्या त्या ठिकाणी जे आहे ते शांतता आहे, मात्र आय लव्ह मोहम्मद हे ट्रेंड महाराष्ट्रभर पसरवला जातोय आणि याच ट्रेंडमुळे अहिल्यानगरमध्ये वातावरण तणावाचं निर्माण झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासन कशा पद्धतीने हाताळेल हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे.